श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रोते हो, मी आता आपल्याला श्री व्यंकट पाटील लिखित वारसा ही कादंबरी सादर करत आहे. या कादंबरीचा पुढील 5वा भाग. आईनं सांगितलेल्या कथेवर दिनू म्हणाला, कोण कुठला घोडे व्यापारी, पण तो राजकुमार होऊन वारसदार झाला. माझा बाप कोण आहे मला कळत नव्हतं. काय माझं दुर्दैव. आई दिनूला राजकुमाराची गोष्ट संपून म्हणाली, कोणाच्या नशिबात काय भोग येतात काय कळत नाही. जे प्रारब्धात आहे ते भोगावंच लागतं. मी माझ्या आई बापाला लग्नाचा होकार दिला. घरात धावपळ सुरू झाली. एक चांगलं मुहूर्त बघून माझं लग्न तारगावातल्या पंढरीनाथ साबळे यांच्याबरोबर लावून दिलं. आई-बापाने लग्न लावून दिलं की पोरीच्या जातीला नवऱ्याचं घरच तिच्यासाठी सर्वस्व असतं. दिनू, मी माझ्या संसाराला सुरुवात केली. नवीन गाव, नवीन माणसं, नवीन परिसर. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ते तारगाव या गावात माझा संसार सुरू झाला. म्हातारे सासू सासरे माझ्या लग्नाआधीच देवाघरी गेलेले. आम्ही दोघांनी संसार सुरू केला. नव्याची नवलाई संपली. फक्त माझा नवरा म्हणू की तुझा बाप म्हणू ते आता कळत नाही. पण तुला सांगते दिनू, पंढरीनाथ साबळे हा विठ्ठल साबळे यांचा मुलगा, आई वडिलांसारखा वारकरी पंथातला. आई बापांमागे पंढरीची वारी त्याने चालू ठेवली होती. त्याचं लक्ष प्रपंचापेक्षा परमार्थाकडे जास्त होतं. घरची 5 एकर जमीन होती, ती आम्ही कसवत होतो. तारगावात एक जमीनदार बाळूदादा पैलवान, त्यांचा मुलगा रंगराव अण्णा, त्या पंचक्रोशीत बडे आसामी होते. जमीन जुमला जास्त होता. बाळूदादा पैलवान होते तर मुलगा रंगराव अण्णांचं राजकारणात नाव होतं. राजकारण्यांची त्यांच्या घरात वर्दळ होती. गावात मोठा वचक होता. अनेक रोजगार त्यांच्या शेतात राबत होते. त्यात माझा नवरा पंढरीनाथ, नाव पंढरीनाथ, त्यात वारकरी म्हणून सर्व गावात त्याला नाथा म्हणून ओळखत होते. या वारकरी माणसाची माझं लग्न झालं. त्याच्याबरोबर संसार करू लागले. पण मला वारकरी पंथात गोडी नव्हती. माझा नवरा आपल्या शेतात घरात कमी, पण रंगराव अण्णाच्या शेतात जास्त राबायचा. त्यांच्या घरची कामे करायचा, जनावरांची देखभाल करायचा. त्यात कमी बोलणारा, कोणाच्या मध्ये न मिसळणारा माझा नवरा होता. त्याच्या या स्वभावामुळे आमच्या दोघात वादविवाद होत होता. मी अंगापिंडानं मजबूत, दिसायला देखणी. माझा स्वभाव बोलका. मी कोणाशी अगदी अनोळखी माणसांबरोबर पण बोलायची. हे माझ्या नवऱ्याला पसंत पडत नव्हतं. मी त्याच्याबरोबर शेतात गेली तर तिथे रोजगाऱ्यांबरोबर बोलत बसलं तर त्याचं पित्त खवळायचं. रात्री घरी आला की वादविवाद सुरू व्हायचा. कधी कधी जनावरासारखा मारायचा. लग्न झाल्यापासून तो माझ्याशी कधी नवऱ्यासारखा वागलाच नाही. फक्त नाव आणि कुंकवापुरता तो होता. आई बापाच्या आग्रहाखातर मी लग्न केलं, पण माझा नवरा मला मनापासून कधीच आवडला नव्हता. त्यात तो छोट्या मोठ्या गोष्टींवरून माझ्याशी वाद करून मारहाण करायचा. माझे आई बाप माहेर लांब होतं. कोणाला भेटून सांगायचं दुःख. 1-2 वेळा बाळू दादांना आणि त्याच्या म्हाताऱ्या आईला भेटून नवऱ्याबद्दल तक्रार केली. बाळू दादांनी माझ्या नवऱ्याला बोलवून ताकीद दिली. समजावून सांगितलं. तर म्हणाला, दादा, माझं लग्न का करून दिलं तुम्ही? ही काय बाई आहे का? शिनाल आहे. भेटेल त्यासोबत हसत बसते. माझं काय ऐकत नाही. तो मला शिनाल म्हणाल्यावर माझा पारा चढला. मी पण त्याला उलट सोलट बोलले. त्याला म्हणाले, मग नवऱ्यासारखं वाग की. बायको बरोबर बायको म्हणून नव्हतं वागवायचं तर लगीन का केलं माझ्याशी? राहायचं होतं एकटाच आयुष्यभर. माझ्या आयुष्याची का होळी केली? बाळूदादाच्या आईनं मला समजावलं. म्हणाली, शारजा, आता तू त्याची लग्नाची बायको आहेस. संसार म्हटल्यावर भांडायला भांडं लागणारच. पण त्याचा आवाज 4 भिंतीच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही. मी म्हणाले, हे बघा आजी, माझा स्वभाव थोडा मोकळा आहे. मला कोणाशी बोलायला लाज नाही वाटत आणि भीती पण नाही वाटत. आमच्या दोघांना तासभर बसून समजावल्यावर आम्ही परत घरी आलो. मी संसाराची कामं करत होते, शेतात जात होते, घर सांभाळत होते. पण माझा नवरा मात्र माझ्याशी काही सरळ वागत नव्हता. बाईच्या जातीला एका बापाची गरज असते हे माझ्या नवऱ्याला कळत नव्हतं. मन मारून मी जगत होते. 20-22 वर्ष माझं वय होतं. तरणबाण शरीराला ताबा ठेवायला मी काही संत महंत नव्हते. निसर्ग नियमाप्रमाणे जनावर सुद्धा एक दुसऱ्याला सोडून वागत नाही. मी तर माणूस होती आणि त्यात तरणीताठी बाई होती. माझ्या नवऱ्याला हे कळत नव्हतं. पंढरीच्या वारीला गेला म्हणजे 10-15 दिवस तिकडेच असायचा. घरात आला तर झोपायला शेतात जायचा. लग्नानंतर मी 4-6 महिने काढले कसे तरी, पण दररोज या त्या कारणावरून वाद होत असे. मी माझ्या जीवनाला कंटाळले होते. माझ्या आईबापाला 3 पोरी झाल्या, यात काय माझी चूक होती? 3ही पोरी म्हणून येईल त्याच्या गळ्यात बांधल्या होत्या.
पहिल्या दोघींचं तर चांगलं झालं होतं, माझ्या संसाराचं वाटोळं झालं होतं. दोष नशिबाला देत दिवस काढत होते. माझ्या नवऱ्याला काही त्याचं घेणं देणं नव्हतं. कधीतरी घरात असला म्हणजे जेवून आडवा व्हायचा, तो सकाळी उठायचा. त्याच्या आडव्या पडलेल्या शरीराकडे बघत मी रात्र घालवत होते. दुःख कोणाला सांगावं? काही दुःखांची जाहीर वाच्यता करता येत नाही आणि घराची छिद्र बाहेर कोणालाही सांगता येत नाही. तशी माझी अवस्था. काय करावं ते कळत नव्हतं. कधी वाटायचं दोर गळ्यात अडकवून फास घेऊन संपवून टाकावं हे दळबळतरी जीवन. मला आठवतं दिनू, एकूण एक गोष्ट आठवते. तुला आज आई म्हणून नाही तर एक बाई म्हणून मी काय काय केलं आणि सोसलं ते तुला सांगते. लग्न होऊन 4-5 महिने झाले होते आणि मृग नक्षत्राने आपली वर्दी दिली. बळीराजा हरकून गेला होता. बघता बघता पावसाळा सुरू झाला. नवीन लग्न झाल्यावर जे सुख मिळायला पाहिजे ते मला मिळत नव्हतं. म्हणून अंग मोडून शेतात राबत होते. रात्री अंथरुणावर अंग टाकलं की मधमाशाचं मोहोळ उठावं तसं अंगांगातनं मुंग्या उठायच्या. दिनू, तुला सांगायला मला लाज वाटते, पण काय करणार होते मी? निसर्गाच्या विरुद्ध मी वागू शकत नव्हते. दिवस जात होते, रात्री सरत होत्या. माझ्या जीवनात ऊन पावसाचा खेळ चालू होता. गरिबाच्या घरात जवानबाई असली म्हणजे गावातल्या बैलवेड्या पुरुषांना मस्ती येते. सरळ स्वभावाचा माझा नवरा असल्यानं आंबीट शौकीन लोकांच्या नजरा माझ्यावर वळल्या होत्या. काहीतरी कारण काढून माझ्याशी जवळीक करण्याचा ते प्रयत्न करत होते. दिवसभर शेतात काम करत होते तर संध्याकाळी घराकडे जाऊन स्वयंपाक पाणी करत होते. घर कसलं ते 2 खणाचं, म्हणजे एक स्वयंपाकाची खोली आणि त्याला लागून एक खोली. घरात सुरुवातीला बाथरूमच नव्हतं. नवऱ्याच्या मागे मागे लागून मी घरात बाथरूम बांधायला घेतलं. माझ्या नवऱ्यानं बाजूच्या गावातले एक मिस्त्री गवंडी काम करणारा संतोष कुंभार नावाचा माणूस घरी बाथरूमचं काम करायला बोलवून घेतला. तो सकाळी सकाळी घरात येऊन म्हणाला, नाता भाऊ, कुठं बांधायचं ते सांगा. तो मिस्त्री बोलत होता माझ्या नवऱ्याबरोबर, पण नजर होती माझ्यावर. मी आज जाऊन 2 कप चहा चुलीवर ठेवला. त्या मिस्त्रीला घरातल्या कोपऱ्यात बाथरूमसाठी बांधकाम करायला सांगून दोघांनी चहा पिऊन माझा नवरा शेतावर गेला. संतोष मिस्त्री तासाभरात विटा सिमेंट घेऊन आला आणि अंगातला शर्ट काढून कामाला सुरुवात केली. संतोष मिस्त्री रांगडा गडी, 25-30 वर्षाचा असेल. भरदार छाती, पेळदार शरीराचा. काम करता करता माझ्याकडे चोरून बघायचा. अजून-मधून माझी नजर त्याच्याकडे जायची, पण मी पुन्हा माझ्या कामात गुंतवून ठेवायची. मनात वाईट साईट विचार येऊ द्यायचे नाही. पण तो मिस्त्री कामानिमित्त आत बाहेर करताना माझ्याकडे बघत होता. 2 दिवसाचं काम चालू होतं, पण तो मिस्त्री हळूहळू काम करत होता. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. घरातल्या घरात काम चालू असल्यानं मी आणि मिस्त्री दोघंच घरात होतो. बाहेर पावसानं जोर धरला होता. त्यावेळी मिस्त्रीनं पाणी मागितलं म्हणून मी उठून पाण्याचा तांब्या त्याच्या हातात देताना त्यांना मुद्दामून माझ्या हाताला हात लावला. 1-2 वेळा असं झालं आणि पुढे काय झालं ते कळलं नाही. काही काळाच्या आतच जे घडू नये ते घडून गेलं. मनात अपराधी भावना जाणवू लागली. काही उपयोग नव्हता. वेळ कोणासाठी थांबत नाही. मिस्त्री 4 दिवसात घरातलं काम संपवून निघून गेला, पण जाताना माझ्या मनात कायमचं घर करून गेला. त्यानंतर त्याचं माझ्याकडे येणं जाणं वाढू लागलं. कधी दिवसा तर कधी रात्री. माझ्या शरीराची तगमग आता कमी झाली होती, पण गावातल्या लोकांमध्ये चर्चा वाढली होती. खेड्यागावात अशा गोष्टी काही लपून राहत नाहीत. गल्लीबोळात कुजबूज सुरू झाली. एक दिवस नवऱ्याला कोणीतरी सांगितलं. त्या दिवशी घरात तमाशा झाला. नवऱ्यानं घर डोक्यावर घेतलं. आमच्या दोघात कडाक्याचं भांडण झालं. बाहेर मरणाचा पाऊस पडत होता आणि नवरा घरात झोडपून काढत होता. पुरी रात्र अशीच कुडकडत काढली. अंग मारानं ठणकत होतं. आयुष्यात काय घेऊन ठेवलंय हे मला कळत नव्हतं. या माणसांबरोबर आयुष्य कसं काढावं ते समजत नव्हतं. जे होऊ नये ती चूक माझ्याकडून झाली होती. बाळूदादांच्या घरी जायची सोय आली नव्हती. 2 दिवस घरातून मी बाहेर पडली नाही. गावात, गल्लीत माझ्या आणि मिस्त्रीबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. 2 दिवसात पावसाचा जोर कमी झाला म्हणून मी दुपारी शेताकडे जायला निघाली तर गावाच्या बाहेर एका पांदेत संतोष मिस्त्री सायकलवरून माझ्या मागून आला आणि म्हणाला, सारजेबाई, असं आता किती दिवस मार खात राहणार? त्याच्या बोलण्यानं मी मागे वळून बघितलं. मिस्त्री समोर उभा. काय बोलावं ते सुचेना. रडू लागली. तसं मिस्त्री जवळ येऊन खांद्यावरच्या टॉवेलनं माझे डोळे पुसत म्हणाला, चल सारजा, माझ्या बरोबर आपण दोघेही गाव सोडून जाऊ. मला पण मागे पुढे कोणी नाही. तुला माझी राणी बनवून ठेवतो. त्याच्या बोलण्यावर काय बोलावं ते सुचेना. तसा मिस्त्री मला म्हणाला, तुझी आणि माझी गावात बोंबाबोंब झाली आहे. मला बी आता कोणाकडे कामाला जाता येत नाही. कर विचार. माझा एक दोस्त मुंबईत आहे. तो चाळी बांधायचं कॉन्ट्रॅक्ट घेतो. तो मला देईल काहीतरी कामधंदा. आपण राहू मुंबईत.
मिस्त्रीच्या बोलण्याला मी काहीच उत्तर न देता शेताकडे चालू लागले. पाय नेहमीच्या सवयीनं शेताकडे चालत होतं, पण मन मात्र मिस्त्रीभोवती घुटमळत होतं. माझ्या समोर एक मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला होता. गावात राहावं की गाव सोडावं? गावात राहिलो तर हा नवरा असा, गाव सोडावं तर आयुष्यभर बदनामी नशिबासंग चिटकून राहणार होती. विचार करत शेतात गेले. या शेतात काम करणारे गडी बायका कोणी माझ्याशी बोलत नव्हतं. मी एक दोघींशी बोलायला गेली तर त्या बायका उठून बाजूला निघून गेली. सर्वांनी मला वाळीतच टाकल्यासारखं झालं होतं. समाजाच्या दृष्टीने मी मोठा अपराध केला होता. मी गावातच राहिले तर असं अपमानाने जीवन मला जगावं लागणार होतं, हे मला स्पष्ट दिसायला लागलं होतं. आज मिस्त्री माझ्या जीवनात आला होता, उद्या गावातली खात्री देता येत नव्हती. आता एकट्या बाईने कसं दिवस काढायचं हे कळत नव्हतं. तो आठवडा तसाच गेला. नवरा घरात आला की वादाला तोंड फुटायचं, शब्दानं शब्द वाढत जायचा. मी त्याला एक दोन वेळा समजावून पाहिलं, बायको म्हणून माझ्याकडे ध्यान दे, पुन्हा अशी चूक होणार नाही म्हणून. शपथ घेतली तर म्हणाला, तुला शेण खायची सवय लागली आहे, ती कधी सुटणार नाही. तुला तुझा मार्ग मोकळा आहे. त्याला मी हात जोडून विनंती करत म्हणाले, एक वेळ मला माफ कर. पदर पसरते. एक चूक झाली, आता पुन्हा होणार नाही. त्या दिवशी तो काही न बोलता शेतात निघून गेला. बाहेर ढगांनी आकाशात गर्दी केली होती. कोंदट वातावरण तयार झालं होतं. माझ्या मनावर पण मळभ आलं होतं. घरात बसून दिवस जात नव्हता. शेतात जावं तर गडी बायका माझ्याशी बोलत नव्हत्या. तसाच विचार करून आडवी पडले होते. डोकं फुटायची वेळ आली होती. काय करून बसले होते मी? मी स्वतःलाच प्रश्न विचारत होते. तर दुसरं मन म्हणत होतं, उठ सारजा, एवढा कसला विचार करते? तुझी काय चूक आहे त्यात? घरात पोटभर खायला मिळालं तर भीक मागायला किंवा चोरी करायला कोण जाईल घराबाहेर? तुला तर घरात असूनही मिळत नव्हतं म्हणून तू हे केलं. तुला संधी चालून आली आहे. संतोष मिस्त्री तुझं आयुष्य कारणी लावेल. उठ सारजा, हीच वेळ आहे आणि उचल बोजा बिस्ताराने, निघ, पड घराच्या बाहेर. बाहेर पाऊस सुरू झाला आणि पत्र्यावर पडणाऱ्या पाण्याच्या आवाजानं मी भानावर आले आणि समोर संतोष मिस्त्री दिसला. मी झटकन उठत म्हणाले, तुम्ही कधी आलात? आणि आता दिवसा कसे काय? कोणी बघितलं आणि पुन्हा रामायण घडलं तर? तुम्ही जा बा, असं म्हणून मी उठून उभी राहिले. संतोष मिस्त्रीच्या नजरेला नजर भिडवण्याची ताकद माझ्यात नव्हती. संतोष मिस्त्री म्हणाला, मी तुला शेवटचं विचारायला आलो. येणार की नाही ते मला सांग, नाहीतर बस आयुष्यभर असाच मार खात. शारजा, तुझा हाल बघवत नाही मला. अवस्था काय करून घेतली स्वतःची? स्वतःकडे बघ जरा. गाढवाला गुळाची चव नाही काढायची सारजा. तू कुठं आणि तो कुठं नाता भाऊ? तुझ्यावर कोणी पण जीव ओवाळून टाकेल असं देखणं रूप आहे तुझं. चल आता माझ्यासोबत. मी तुला शब्द देतो. मी आजच रात्री मुंबईला जाण्याचा बेत केला आहे. तू आज संध्याकाळपर्यंत विचार कर. रात्री शेवटची गाडी 10 वाजता आहे कराडला जायला. मी वाट बघतो तुझी गावाबाहेरच्या स्टँडवर. असं म्हणून तो घराबाहेर पडला. मी मिस्त्रीला पाठमोरा जाताना बघितले. आभाळात एखादा ढग यावा आणि धडधड कोसळून जावा तसा मिस्त्री माझ्या जीवनात आला आणि निघून गेला. त्याच्या बोलण्याला धार होती, भीतीचा लवलेश नव्हता. दरवाजा बंद करून मी विचार केला. दिवस मावळतीला आला आणि मी उठून बाहेर आले. अगोदरच ढळगाळ वातावरण, त्यात संध्याकाळची वेळ. काही वेळाने माझा नवरा शेताकडून परत आला. मी आशाबुळूत नजरेने त्याच्याकडे बघितले. त्यानं खांद्यावरचं कुदळ फावडं खाली ठेवत म्हणाला, आता कोणाची वाट पाहतायस? का अजून कोणी नवीन आलाय? मी काही न बोलता घरात जाऊन पाण्याची बादली आणि तांब्या घेऊन आले. त्याच्यासाठी चुलीवर चहा ठेवला. नवरा हातपाय धुवून घरात आला. हातपाय तोंड पुसत म्हणाला, मला तुझ्या हातचं काय पण नको. आल्या आल्या त्यानं सुरू केलं. अगोदरच डोकं धाऱ्यावर नव्हतं. मी हाताला चिमटा खाली टाकून म्हणाले, मी आणून दिलेलं बादलीतलं पाणी चालतं, मग चहात काय विष घालणार आहे काय? तुझा काय तर भरोसा राहिला नाही. असं म्हणत खांद्यावर टॉवेल टाकून तो घराबाहेर पडला. जीव गाळ झाला माझा. मी एवढी राक्षसी वृत्तीची नक्कीच नव्हते. नवऱ्याला विष घालून याराबरोबर पळून जायला. दैवानं माझी साथ सोडली होती. त्यात दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ नव्हता. तिन्ही सांजा झाल्या होत्या. देवापुढं दिवा लावून येणाऱ्या संकटाला तोंड देण्याची ताकद दे अशी विनवणी करून काळजात दुःख दाबून 4 भाकरी टाकल्या. कालवण करून ठेवून वाट बघत बसले बापड्याची. 8-9 वाजून गेले. नवरा परत येईल असं वाटेना. मिस्त्री बरोबर जावं का गाव सोडून? मिस्त्रीचं दुपारचं वाक्य आठवलं. त्यांचं ते बोलणं कानावर जुळू लागलं. कशाला राहायचं इथे? कोण आहे आपलं? ज्याला वरलं होतं त्यांनीच सोडलं होतं. झटकन मी उठले. 2-4 पातळ लागणारी कापडं एका पिशवीत भरली. केलेल्या 4 भाकऱ्या त्यात भाजी घालून एका कपाटात बांधून ती पिशवीत कोंबली. देवापुढे उभं राहून हात जोडले.
माफ कर मला. निसर्गाच्या विरुद्ध जे समाजाला मान्य होणार नाही ते मी आज करायला चालले आहे. बळ दे परमेश्वरा. चुकलं असलं तर मला त्याची सजा दे. असं म्हणून मी पिशवी घेऊन बाहेर पडले. जाताना दरवाजा ओढून घेतला. अंगावरच्या 2 वाट्यांचे मंगळसूत्र, कानात 2 कुड्या आणि हातात 4 साड्यांची पिशवी घेऊन निघाले. ते मी पुन्हा त्या घरात गावात परत न येण्याच्या निश्चयाने. मागचा पुढचा विचार न करता गावाबाहेरच्या रस्त्याने मी चालले होते. अंधारात पावलं चिखलातून रस्ता काढत होते. गावाबाहेर संतोष मिस्त्री एक बॅग घेऊन उभा होता. गडद अंधार, पावसाचा मोसम. माझं पुढचं आयुष्य आता संतोष मिस्त्रीवर अवलंबून राहणार. आलीस सर्जा? मला खात्री होती तू येशील म्हणून. त्याच्या बोलण्यानं माझी विचारधारा तुटली. काय बोलावं ते कळेना. कळसूत्री बाहुलीसारखी मी वागत होते. काय जादू केली होती संतोष मिस्त्रीनं माझ्यावर ते कळत नव्हतं. शरीराची आस होती की मनाची तगमग होती याचं कुडं मला सुटत नव्हतं. लांबून एसटीचा उजेड दिसला तसा मिस्त्री माझ्या हातातील पिशवी घेऊन म्हणाला, चल सारजा, आता नव्या दुनियेत, जिथं तुला आणि मला कोणी ओळखीचं नसणार. आजपर्यंतचं तुझं आयुष्य विसर आणि येणाऱ्या काळाबरोबर जगायला शिक. बस थांबली. आम्ही दोघं एसटी मध्ये बसलो. 2-4 टाळकी बसमध्ये पुढे बसली होती. आम्ही दोघं मागच्या सीटवर बसलो. 2 कराडची तिकीट कंडक्टरने दिली. कराड स्टँडवर उतरल्यावर बरोबर आलेली भाजी भाकरी दोघांनी खाल्ली आणि मुंबईचा प्रवास सुरू केला. भांडूपला नावारूजाला एका खोलीत राहायला आलो. आज ज्या घरात तुला लहानाचा मोठा केला त्या घरात मिस्त्री बरोबर नव्यानं संसार सुरू केला. मिस्त्रीनं माझ्या मागे लग्न करण्याचा हेका लावला, पण मी नाही म्हणून सांगितलं. त्याला निक्षून सांगितलं, मी तुझ्याजवळ अशीच राहीन. पण त्यानंही कधी लग्नाचा आग्रह केला नाही. मागं पुढं गावातला नवऱ्याचा जमीन जुमला मिळाला अशी आशा होती. मिस्त्री आणि मी दोघं नवरा बायको सारखं राहत होतो, पण आम्ही नवरा बायको नव्हतो. काय नावं द्यावं या नात्याला. मिस्त्री माझ्यासाठी सगळं करत होता. त्याला मी आणि मला मिस्त्री पाहिजे होता. आम्ही दोघांनी आयुष्यात कधीही एकमेकांपासून दूर राहणार नाही अशी शपथ घेतली होती. एक वेळ चूक झाली होती. दुसऱ्यांदा चूक करून कोणाच्याही हिताचं नव्हतं. सुरुवातीला वर्षभर त्रास झाला. मिस्त्री ओळखीच्या माणसांकडून तारगावची खबरबात मिळत होता. आम्ही गाव सोडल्यावर बरीच बोंबाबोंब झाली होती. माझ्या नवऱ्यानं माझं नाव टाकलं होतं. बाळूदादाच्या घरात तो जेवत होता आणि त्याची जमीन कसून मळ्यात राहत होता. कधी कधी गावातल्या घरात येत होता. समाज काही गोष्टी लगेच विसरून जातो. तसं आमच्याबद्दल गावात पुन्हा कोणी चर्चा करत नव्हतं. माझ्या नवऱ्याला बाळूदादाच्या घरातला एक माणूस समजून सांभाळत होते व तो देखील बाळूदादांना आणि त्यांचा मुलगा रंगराव सर्वांना मानत होता. तो आता मला पूर्ण विसरला होता. कोणी माझं नाव काढलं तर आई बहिणीचा उद्धार करत होता. माझे आई बाप तारगावात येऊन गेले म्हणे. त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. त्यावेळी माझ्या नवऱ्यानं स्पष्ट त्यांना सांगितलं, मी तुमच्या सारजाला माझी बायको म्हणून नांदवणार नाही. तुम्ही काही तिला हुडकू नका. असं म्हटल्यावर आईबाप सोलापूरला परत निघून गेले. उन्हाळ्या मागून पावसाळ्यानंतर हिवाळा सरत होता. ऋतू मागून ऋतू येत होते जात होते. आंघोळीचं पाणी अंगावरून वाहत होतं आणि माझ्या पोटात संतोष मिस्त्रीचा कोंब वाढत होता. बोलता बोलता तिनं दिनूकडे बघितलं. त्याच्या नजरेत अजूनही तिरस्काराची भावना स्पष्ट दिसत होती. तो शांतपणे ऐकून घेत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात काहीतरी विचार चालू असावा असं वाटत होतं. ती सांगू लागली, दिनू, तुला सांगताना माझ्या मनात असंख्य यातना होत आहेत. पण जे सत्य आहे ते तुला कळलं पाहिजे. आणि हे जे सत्य तुला सांगते ते फक्त तुझ्यात आणि माझ्यातच राहिलं पाहिजे हे लक्षात ठेव. आपण ज्या ठिकाणी राहत आहोत त्या भागातील लोकांना काही माहिती नाही. मी आजपर्यंत सारजा पंढरीनाथ साबळे या नावानं ओळखते. मिस्त्रीचं नाव देखील मी साबळे म्हणूनच सांगते. तुझ्यापासून लपून ठेवण्यात काय अर्थ नाही. दिनू, तुला मी 9 महिने पोटात वाढवलं. एक दिवस सकाळी तुझा जन्म झाला म्हणून दिनकर तुझं नाव ठेवलं. तू जसा मोठा उलागला तसं मी मिस्त्रीला लांब ठेवलं. तो याच भागात रेल्वेच्या पलीकडं खोली घेऊन राहू लागला. तुला आमच्या दोघातलं नातं कळू नये म्हणून एकटीच राहून तुला वाढवलं. तुला तुझ्या बापाबद्दल कधी काही सांगितलं नाही. पण गावच्या पंढरीनाथ साबळेचं नाव तुझ्या नावाला जोडून तुझं पालन पोषण केलं. पंढरीनाथ साबळे हा माझ्या नावापुरता नवरा, पण मिस्त्रीनं मागच्या 30 वर्षात मला आणि तुला काही कमी पडू दिलं नाही. तू लहान असताना 2 वर्षापर्यंत मिस्त्री याच खोलीत राहत होता. तू मोठा झालास आणि मी मिस्त्रीला दुसरीकडे राहायला पाठवलं. मिस्त्रीचा जीव तुझ्यासाठी तिळतिळ तुटतोय. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण त्याला तुला उघडपणे भेटता येत नाही. तुला शाळेत सोडताना आणताना मिस्त्री शाळेच्या कोपऱ्यावरून उभा राहून तुला डोळे भरून बघायचा आणि तिथूनच निघून जायचा. माझ्या शब्दापलीकडे कधी मिस्त्री गेला नाही.
मला अनेक वेळा त्याने लग्नाचा आग्रह केला, पण मी त्याला समजून सांगितलं, लग्नात काय आहे, मी तुला तर सर्वस्व अर्पण केलं आहेच. त्यावर त्यानं कधी आग्रह केला नाही. मी त्याला समजावून सांगितलं, गावाकडे माझा नवरा आहे, त्याचं नाव माझ्या नावापुढे जोडलं आहे. मग पुढं त्याची गावाकडची जमीन, जुमला, राहतं घर मला काही मिळालं तरी चालेल, पण माझ्या या पोराला भविष्यात बापाचं नाव लावून त्याचा वारसदार होता येईल. माझ्या या बोलण्यावर मिस्त्रीने एकही शब्द काढला नाही. मला म्हणाला, सारजा, मी एकटा राहीन, पण तू मला पाहिजेस. तुझ्याशिवाय जगणं हा विचार करू शकत नाही. त्यावेळेपासून तो माझ्यासाठी एकटा राहतोय. तुझी आणि मिस्त्रीची भेट होत नाहीये म्हणून मी जीवाचा आटापेटा करत होते. तुझं शिक्षण चालू असताना मी मिस्त्रीकडे जात होते. त्याच्याकडून येताना तुला शाळेतून आणत होते. तुझी शाळा संपली, कॉलेज संपलं, नोकरी मिळाली. आता कशाची काळजी नाही. मी ज्या आयुष्यात चुका केल्या त्याचा तुला त्रास होऊ नये, समाजाकडून मानहानी होऊ नये म्हणून मी तुला तुझ्या बापाबद्दल काही सांगितलं नाही. सारजानं सुस्करा सोडला. ग्लासातलं 2 घोट पाणी पिऊन पदरानं तोंड पुसत म्हणाली, दिनू, ही माझ्या नशिबाची कर्मदरिद्री कहाणी आहे. तू कहाणी समज किंवा हकीकत, जे काही घडलं ते मी तुझ्या समोर मांडलं आहे. आता आयुष्यात काही अपेक्षा नाहीत. जे काही आहे ते तू माझ्यासाठी सर्व आहेस. तुझे 2 4 हात झाले की मी डोळे मिटायला मोकळी झाले. हा विचार केला होता, पण श्रीमाच्या बाबांनी तुझ्या बापाबद्दल विचारणा केली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. एक वेळ तुला मी माझं दुःख सांगू शकते दिनू, पण मी समाजासमोर माझी लाज कशी काय उघडी करू? एक वेळ लाज सोडून घर सोडले, म्हणून त्या चुका परत कशा करू? असं म्हणून शारजा तोंडाला पदर लावून रडू लागली. दिनू स्तब्ध पुतळ्यासारखा बसला होता. शारजा रडत होती आणि तो एकटाच तिच्याकडे बघत होता. स्वतःला प्रश्न विचारत होता, माझी काय चूक होती त्यात? हिच्या पोटी जन्म घेतला ही चूक होती? तिला ज्या गोष्टी आयुष्यात मिळाल्या नाहीत त्यासाठी तिनं नवऱ्याला सोडून दुसऱ्याचा हात धरला, हा काय माझा दोष? अपराध कोणाचा आणि शिक्षा कोणाला? विचार विचार. या विचारात दिनू उन्मळून पडला होता. आईनं सांगितलेली तिच्या जीवनाची हकीकत जेवढी सत्य होती, तितकीच माझ्या जीवनाची व्यथा खरी नव्हती काय? ही हकीकत सीमा आणि तिच्या वडिलांना सांगितलं तर ते तयार होतील का आमच्या लग्नाला? सीमा येईल का माझ्या जीवनात? असे अनेक प्रश्न माझ्यापुढे उभे होते. आईची एक गोष्ट पटत होती की जी आईच्या आयुष्याची कहाणी आहे ती कोणालाच कळता कामा नये. अगदी सीमाच्या घरच्यांना सुद्धा समजणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. एखाद्या वेळी सीमा मला समजून घेईल, पण तिच्या आईबाबांना ही गोष्ट पटणार नाही. ते लग्नाला मान्यता देणार नाही. त्यानं घड्याळात पाहिलं तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. बसल्या ठिकाणून तो थोडा पुढे सरकला. त्यानं तिचं दोन्ही हात हातात घेतले तसे ती हुंदके देऊन दिनूच्या गळ्यात पडून रडत होती. दिनू हळुवारपणे आईच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत होता. थोड्या वेळानं शारजा शांत झाली. तिच्या डोक्यावरचा एक मोठा बोजा उतरल्यासारखं तिला वाटत होतं. पहिल्यांदाच तिनं आपलं मन मोकळं केलं होतं. आई बाबाची परिस्थिती गरीब म्हणून बीजवर नवऱ्याच्या गळ्यात बांधली. तिनं मनाच्या विरुद्ध संसार सुरू केला. पण आयुष्याच्या वाटेत फक्त काटेच पसरले होते. त्या काटेरी वाटेतून मार्ग काढताना ती आता कुठपर्यंत पोचली तिला कळत नव्हतं. आता कोणत्या तोंडानं ती गावाकडे जाणार होती? समाज किंवा नवरा तिला आधार सोडा घरातही घेणार नव्हते. सारजा उठली. तिनं बाथरूम मध्ये जाऊन तोंड धुवून दिनू जवळ जाऊन बसली. दिनू, यापुढे तुला काय निर्णय घ्यायचा त्यासाठी तू मोकळा आहेस. माझ्या जीवनात आजपर्यंत काही अर्थ नव्हता, यापुढेही नाही. तू सीमाच्या घरच्यांना काय सांगायचं ते ठरव. मला भेटायला ते आलेच तर मी त्यांना माझ्या नवऱ्यापासून काडीमोड घेऊन राहत असल्याचं सांगणार आहे. तुम्ही दोघं लग्न करा, सुखाचा संसार करा. मी तुमच्या दोघांच्या मध्ये अडचण येणार नाही. तुझं बोलणं थांबवत दिनू म्हणाला, आई एवढी टोकाची भाषा का करते? मी तुला काही बोललोय का? दिनूला माहित होतं आता तिला काही बोलण्यात अर्थ नव्हता. जी परिस्थिती येईल तिला तोंड देणं आवश्यक होतं. सुरुवातीला जी घृणा आईबद्दल वाटत होती ती आता निघून गेली होती. आता झोप, बघू उद्या काय करायचं ते. आईकडून जीवनाची रहस्यमय घटना समजली होती. 2 दिवसानंतर दिनू सीमाच्या घरी गेला. त्यानं आपल्या बापाबद्दल गावाकडची माहिती देऊन आई बाप्पांमध्ये मतभेद होऊन ते एक दुसऱ्यापासून अलिप्त राहत असल्याचं सांगितलं. दिनूनं गावाकडे 5 एकर जमीन असून त्यांचं राहतं घर गावात असल्याचं सांगितलं. दिनूनं सीमाच्या बाबांना सर्व हकीकत सांगून म्हणाला, मी माझ्या घरची सर्व माहिती दिली आहे. तुम्ही लग्नाबद्दलचा निर्णय करून कळवा. असं म्हणून तो घराबाहेर पडला. सीमाचे बाबा पुढे होत म्हणाले, दिनकर, तुझ्या घरची माहिती दिली असली तरी रिवाज म्हणून
काही लोकांनी एकत्र बसून बैठक करून विचार करावा असं वाटतं. त्यावर दिनू म्हणाला, आमच्याकडून मी आणि माझी आई आम्ही दोघंच येऊ. तुम्ही तुमची मंडळी बोलवा. सीमाचे बाबा म्हणाले, ठीक आहे. दिनू शूज पायात घालून बाहेर पडला. त्याच्या मागून सीमा चालत येत म्हणाली, दिनू थांब, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. दिनू तिच्याकडे बघत म्हणाला, बोल सीमा, काय बोलायचंय? सीमा त्याचा हात हातात घेत म्हणाली, दिनू मी तुझ्यावर प्रेम केलंय. तू जसा आहेस तसा मला पाहिजेस. तू जिथे ठेवशील तिथे मी तुझी साथ देईन. प्रश्न आहे तुझ्या बाबांचा. त्यानं मला काही फरक पडत नाही. मग ते दोघे बराच वेळ बोलत होते. महिना 2 महिने गेले. दोघांच्या घरच्यांनी एकत्र येऊन भांडूपच्या एका हॉलमध्ये चांगल्या मुहूर्तावर सीमाने दिनकरचा विवाह लावून दिला. दिनूनं एक दिवस आईला विचारलं, मी गावी पाटणला जातो आणि गावाकडची चौकशी करून येतो. तो बोलत असताना मध्येच सीमा म्हणली, मी पण येऊ का गावाला? आपण दोघं जाऊन येऊ, बघूया. तिचं वाक्य मध्येच तोडत शारजा म्हणाली, काही गरज नाही कोणी जाण्याची. बघू पुन्हा करतोय. त्या दिवसानंतर दिनू आईला वारंवार गावी जाण्याबद्दल विचारत होता. ती एक दिवस त्याला म्हणाली, दिनू एकटाच जाऊन ये. दिनूनं ओळखलं, आई सीमाला कधीच पाठवणार नाही गावाला. त्यानंही त्या दिवशी तो विषय थांबवून तो कामाला गेला. सीमा आणि दिनू दोघे नोकर करत होते. आता दोघांचं व्यवस्थित चालू होतं. काही दिवसानं दिनू आईला आणि सीमाला सांगून गावी गेला.